माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय शिरीष दादा सोनवणे यांच्या जयंतीनिमित्ताने मोराणे येथे भव्य रक्तदान शिबिर। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील शहरालगत असलेल्या मोराणे येथील माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय शिरीष दादा सोनवणे यांच्या जयंतीनिमित्ताने आज चिरंजीव दर्शन शिरीष सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 2 दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर मोराणे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आमदार कुणाल बाबा समर्थक तथा माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय शिरीष दादा सोनवणे यांचे गेल्या काही दिवसापूर्वीच निधन झाले होते। त्यांनी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी समाजकार्य आपल्या हाताशी धरून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवणे, मोराणे गावात विविध विकास कामे करण्याचा ध्यास त्यांचा होता। अनेक कार्य त्यांनी मोराणे येथे केले, ज्यात प्रामुख्याने रस्ते, गटारी, पथदिवे, त्याचबरोबर येथील महादेव मंदिर तसेच शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी असे अनेक उपक्रम त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून राबविले। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून असे अनेक समाजहित उपक्रम त्यांनी राबविले होते, परंतु त्यांच्या गेल्याने या ठिकाणी सोनवणे परिवारावर काळाचा घाला आला। परंतु त्यातून देखील आवरत स्वर्गीय शिरीष दादा सोनवणे यांचे चिरंजीव दर्शन शिरीष सोनवणे हे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजहित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत आज स्वर्गीय शिरीष दादा सोनवणे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी या ठिकाणी मोराणे गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले। तर या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। तर यावेळेस वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील पार पडला। तर या प्रसंगी या ठिकाणी आमदार कुणाल बाबा पाटील यांचे चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत सदर या रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली। तर या रक्तदान शिबिरामध्ये 50हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व तरुणांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन, सप्रेम भेट वस्तू देऊन सन्मान सत्कार करण्यात आला। तर सदर हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ कॉलनी मोराणे येथील स्वर्गीय शिरीष दादा सोनवणे यांच्या घरासमोर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। तर या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कुणाल बाबा पाटील यांचे चिरंजीव रायबा कुणाल पाटील, प्राचार्य डॉक्टर विष्णू गुंजाळ, प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ महाजन सर, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र बैसाने, नगरसेवक रावसाहेब नांद्रे, वलवाडी माजी सरपंच बटूबापू चौधरी, कुणाल चौधरी आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या भव्य रक्तदान शिबिराप्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते। तर वडिलांच्या स्वर्गीय शिरीष दादा सोनवणे यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी मी नियमित कार्यतत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी चिरंजीव दर्शन शिरीष सोनवणे यांनी सांगितले। तर याबाबत अधिक माहिती स्वर्गीय शिरीष दादा सोनवणे यांचे पिताश्री यांनी अधिक माहिती दिली। मोठा मुलगा नगरपालिकेत डॉक्टर होतोय, लहान हा शिरीष साहेबराव पाटील, वैकुंठवासी शिरीष साहेबराव पाटील याचं 27 जून रोजी निधन झालं। पण 9 सप्टेंबर हा त्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याचा आज पहिला जन्मदिवस साजरा करण्याचा त्यांचे चिरंजीव दर्शन यानं ठरवलेलं होतं। आता माझ्या वडिलांनी जसं काही सामाजिक कार्य केलेलं आहे, असंच सामाजिक कार्य करावं या दृष्टिकोनातून त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। तसं पाहायला गेलं, शिरीष दादा गेल्यामुळे या गावात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। तरुणांचा आधारस्तंभ हरपलेला आहे, तरुणांचं एक वैभव हरवलेलं आहे। पण तरीसुद्धा सगळ्या तरुणांच्या मनामध्ये होतं की शिरीष दादा आपण जन्मदिवस साजरा करूया, म्हणून त्यांनी आज हे रक्तदान शिबिर आयोजित केलं। मित्रांनो, या ठिकाणी सांगावं असं वाटतं मला की त्याच्या कार्याचा जो उजाळा आहे हा कदाचित आमच्याकडनं फार मोठा काही सांगता येणार नाही, पण त्याने केलेलं कार्य हे युवकांसाठी प्रेरणादायी आहे। त्याच्यामध्ये तो BSc BEd होता, इथं माध्यमिक शिक्षक होता आणि तो शिक्षक असताना एक सामाजिक कार्यकर्ता आणि कुणाल बाबाचा एक खड्डा समर्थक होता।
हे करत असताना त्याने गावात ज्या योजना राबवलेल्या आहेत, मग सिंचन विहिरी राबवलेल्या आहेत, पाणी आडवा पाणी जिरवा राबवलेलं आहे, वृक्षारोपण राबवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी एक भल्ल मोठं जवळजवळ 1 कोटी रुपयाचं महादेव मंदिर बांधलेलं आहे। एवढंच वेळेवर तो थांबला नाही, तर अनेक वेळा त्यांनी रक्तदान शिबिरसुद्धा या गावात आयोजित केलेलं आहे। नुसतं रक्तदान शिबिरच नाही, सामाजिक कार्य प्रत्येक ठिकाणी त्याचा एक वारसा होता। कारण आतापर्यंत तो एक सरपंचसुद्धा होता। आतापर्यंत 2-2.5 लाख त्याने पकडलेले आहेत आणि ते कोसाडाच्या जंगलात सोडलेले आहेत। एवढंच नव्हे, जे जे आजारी पडले त्यांना तो आतापर्यंत मुंबई, पुणे, दिल्ली, औरंगाबाद, नाशिक, सुरत ज्या ज्या ठिकाणी नेता आलं त्या त्या ठिकाणी त्यांनी नेलं आहे। पण सगळ्यांचे जीव वाचवले, पण परमेश्वराचं आमच्यासारख्याला एकच दुःख होतं की तो त्याच्या स्वतःचा जीव वाचवू शकला नाही। त्याच्या परिवाराच्या बाबतीत जर सांगितलं, स्वतः मुलगा बीटेक आहे, लहान मुलगी एमटेक सिव्हिल आणि MPSC पास आहे। ही आज उपकार्यकारी अभियंता म्हणून वरळी या ठिकाणी कामाला आहे। जावईसुद्धा त्याचे MPSC ते सुद्धा आपला मेट्रो रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून ते कामाला आहे। त्याप्रमाणे शेतीच्या बाबतीत जर सांगितलं तर कदाचित या गावामध्ये तो उत्कृष्ट अशी शेती करायचा आणि पाणी आडवा पाणी जिरवा नाला खोलीकरण आजही त्या नाल्याद्वारे 20 पाणी आहे। त्याप्रमाणे रोड केलेले आहेत, मंदिरं केलेले आहेत। असा हा विकास करत असताना आमचा हा सुपुत्र दिनांक 27 जून 2024 काळाने झडप घातली आणि तो हरपलेला आहे। पाऊस घेऊन त्यांचा जो चिरंजीव आहे, चिरंजीव त्याचा आपला बीटेक आहे आणि BEd पण झालेला आहे। सामाजिक कार्य करायला मला माझ्या वडिलांचा वारसा चालवायचा आहे आणि म्हणून तो सुद्धा या सामाजिक कार्य म्हणून आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आपण या ठिकाणी जवळजवळ 55 ते 60 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि भला मोठा कार्यक्रम आमच्या या घराजवळ आयोजित केलेला आहे।